तो स्पेशल संडे आहे. आजचा संडे कुठला संडे आहे? मदर डे, फादर डे. आजचा संडे मिशनरी संडे आहे. मिशनरी संडे म्हणजे अनेक मिशनऱ्यांनी या जगामध्ये आपलं बलिदान देऊन प्रभूची सुवार्ता, प्रभूचं वचन ते लोकांपर्यंत पोहोचवलं. आमेन. आपल्या भारत देशामध्ये पहिला आलेला मिशनरी कोण होता? कोण होता? थोमा. है की नाही? पहिल्या शतकामध्ये आलेला थोमा, ज्याने भारताला ख्रिस्त धर्माची ओळख करून दिली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून अशा मिशनरी आणखीन एक मिशनरीची आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि मी अनेक मिशनऱ्यांचं चरित्र वाचत असतो आणि त्यामध्ये स्मिथ विगलवर्थ नावाचा एक मिशनरी आहे. या मिशनऱ्यांबद्दल मी तुम्हाला का सांगत आहे? एक किस्सा त्याचा मी वाचून मला फार आवडला, तो मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवणार आहे. हा असा सेवक आहे ज्याने ब्रिटनमध्ये सेवा केली आणि ब्रिटनमध्ये सेवा करत असताना त्याच्या सेवेमध्ये देवाने 14 लोकांना जिवंत केलं. मेलेले लोक 14 लोक जिवंत झाले. कसा मिशनरी असेल? आणि खूप छान असा मिशनरी आहे. याचं जीवन मी खूप सुंदर आहे आणि घडण मी पहा कशा प्रकारे. म्हणून मला वाटतं रोहन दाखवले आपण थोडंसं वाचू तो किस्सा. त्या किस्स्यातून आपण शिकावं काहीतरी. त्याचा फोटो पण मी हे केलेला आहे. आणि हा त्याचा काळ जो आहे 1859 ते 1947 आणि त्याचं वय होतं मरताना 87 वय होतं. आता त्यामध्ये असं लिहिलंय, तुम्हाला दिसतंय का सगळ्यांना? आणि मी वाचतो. आजकाल कामाच्या व्यापात आणि पैसे कमावण्याच्या नादात, ऐका बरं का, मी त्याला हे केलेलं आहे, येल्लो हे कलर केला. पैसे कमावण्याच्या नादात स्मिथला चर्चमध्ये जाण्यासाठी फारसा वेळ मिळत नव्हता पुढं. त्यामुळे त्याच्या मनातील देवावरचे प्रेम थंडावले होते. परंतु पॉली ही त्याची पत्नी आहे, तिचं नाव काय आहे? पॉलीच्या हृदयातील ही भक्तीची आग अधिकच प्रज्वलित झाली होती. पॉली दिवसेंदिवस अधिक चांगली बनत चालली होती. तिची देवाप्रती असलेली निष्ठा, प्रार्थना आणि प्रेम यात कधीही ती डगमगली नाही. परमेश्वराच्या कामातील तिची निष्ठा, एकजूट आणि कष्टाळूपणा पाहून स्मिथचा आळस आणि देवाच्या कामातील त्याची अनास्था अधिकच स्पष्ट दिसू लागली. इतकेच नाही तर स्मिथला आता पॉलीची उपस्थितीही नकोशी वाटू लागली होती. एका रात्री काय झालं पहा. पॉली चर्चवरून उशिरा परतली. ते घरी येतात स्मिथ रागाने म्हणाला, या घराचा मालक मी आहे. तुला आजच्या सारखे इतके उशिरा घरी परतण्याची परवानगी मी देऊ शकत नाही. पॉलीने, फार महत्वाचं बोलती बरं का, पॉलीने शांतपणे उत्तर दिले, मला माहित आहे की तू माझा पती आहेस, परंतु देव माझा स्वामी आहे. रागाच्या भरात स्मिथने पॉलीला मागच्या दारातून घराबाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला. मात्र रागाच्या भरात तो पुढचा दरवाजा बंद करायला विसरला होता. पॉली घराच्या मागून फिरून पुढच्या दरवाजाने आत आली आणि हसू लागली. ती इतकी खळखळून हसली की शेवटी स्मिथनेही आपला राग सोडून दिला आणि तोही हसू लागला. त्या क्षणी हसता हसता त्याच्या मनावर देवाचा प्रकाश पडला. त्यानंतर त्याने 10 दिवस उपवास आणि प्रार्थनेत देवाच्या चरणी घालवले. त्याने मनापासून पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्यांना पुन्हा एक केले. त्याचा फोटो या ठिकाणी दाखव बरं. फोटो दिसतोय का? हा आहे स्मिथ विगलवर्थ, ज्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये 14 लोक जिवंत झाले. त्यांच्या पत्नीचा एक फोटो खूप छान. ही आहे पॉली, तिचं नाव काय आहे? पॉली आहे. तिसरा फोटो दाखव बरं. आणि हा त्यांचा परिवार आहे. स्मिथ, त्याची पत्नी, त्याला असणारी मुलं, आजोबा, एकच मुलगी आहे आणि 4 मुलं आहेत. अशा प्रकारचा त्यांचा परिवार होता. ब्रिटनमध्ये या व्यक्तीने फार मोठं काम केलं. 14 लोक जिवंत झाले आणि त्यांच्या घरातला किस्सा एवढा मोठा सेवक
आणि त्याच्या घरातल्या किस्स्यातून आपण काय शिकतो? सुरुवातच त्या किस्स्याची काय आहे? काय लिहिले बरं? हा, त्या ठिकाणी लिहिले बघा काय लिहिले. आज मिशनरी संडे असल्यामुळे बोलावं. आजकाल कामाच्या व्यापात आणि पैसे कमावण्याच्या नादात स्मिथला चर्चमध्ये जाण्यासाठी फारसा वेळ मिळत नव्हता. स्मिथ हा एक प्लंबर होता. देवाचं सुंदर पाचारण आहे त्या व्यक्तीला, लक्षित नाही. पण कामाचा व्याप, पैसे कमवण्याच्या नादामध्ये त्याचं देवावरचं प्रेम कमी झालं होतं. तो थंडावला होता. पण पत्नी खूप सुंदर आहे, जिचं नाव आहे पॉली. ती सतत देवाच्या चरणापासून सेवा करणारी आहे आणि ती त्याच्यासाठी प्रार्थना करणारी आहे, स्मिथसाठी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच वेळा काय होतं, नवऱ्याचं प्रेम देवावरचं कमी होतं, चर्चला जाणं कमी होतं. मग बायकोने काय केलं पाहिजे? का म्हणलं पाहिजे जा मर तिकडे काम करून पैसे आले, आम्हाला काही घेणे पडले, घर कसं चालवायचं तू बघायला पाहिजे. पॉली काय करत होती? प्रार्थना करत होती. आणि मग बायचं लिहिलंय, हे काय लिहिलंय त्या पुस्तकामध्ये की परमेश्वराने त्याला काय केला? स्पर्श केला त्या दिवशी. आणि कशा प्रकारे ती बोलते, फार सुंदर बोलते. ती बोलते की तू जरी माझा पती असशील तरी देव माझा आणि स्वामीची जागा ही स्वामीलाच दिली पाहिजे, पतीने द्यायची. कळत आहे काय? पती हा स्वामी होऊ शकत नाही. स्वामी स्वामी. आमेन, हालेलुया. आणि मग जे स्मिथनी केलं, बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही प्रभूमध्ये थंडावलं जातो. बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही प्रभूमध्ये कमी होतो. पण त्याने जे केलेली गोष्ट आहे ती फार सुंदर गोष्ट आहे. की शेवटी त्याने काय केलेलं आहे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये की त्यानंतर त्याने 10 दिवस कंटिन्यू उपवास आणि प्रार्थनेत देवाच्या चरणी घालवले. आणि पुढे लिहिलंय त्याने मनापासून पश्चाताप केला आणि परमेश्वराने त्यांना पुन्हा एक केले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. 10 दिवस त्याने उपवास केला, गांभीर्याने त्याने काय केलं? पश्चाताप केला. आणि परिणामी परमेश्वराने पुन्हा स्मिथला देवाच्या राज्यासाठी काय केलं? उभं केलं. आणि या स्मिथने आणि पॉलीने मिळून ब्रिटनमध्ये जी सेवा केली त्या सेवेच्या मध्ये 14 लोक मेलेले जिवंत झाले. आमेन, प्रेज द लॉर्ड. हे साधन आहे, खूप मोठी मिनिस्ट्री बरं काही. तुम्हाला हे समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय वाटतं, मोठे सेवक आहे त्यांच्या घरात काय वेगळं काय असेल. नाही, वेगळं काय नसतं, आपल्यासारखंच असतं. आपल्यासारखेच बरेचसे धडे असतात आणि ते त्या धड्यातून काय करत असतात? शिकत असतात. प्रेज द लॉर्ड. आणि जी गोष्ट त्यांनी केली ती गोष्ट आपण करायला शिकलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी त्याने उपवास आणि काय केले? उपवास आणि प्रार्थना अत्यंत प्रभावी हत्यार आहे ख्रिस्ती जीवनामध्ये. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी देवापासून लांब चाललेलो आहे, आपल्याला कळत, आपल्याला समजत, आपल्याला उमजत. कारण आपल्यामध्ये एक देवाने ठेवलेला आत्मा आहे, जो आत्मा आपल्याला बऱ्याच वेळा आपल्याशी आपल्या आतून बोलत असतो. आणि ज्या वेळेस आपल्याला असं वाटतं की मी कुठेतरी थंडावलेलो आहे, मी कुठेतरी कमी पडलेलो आहे, मी देवावर प्रेम करण्याचं कमी केलेलं आहे, मी देवापासून दूर चाललेलो आहे, माझी भक्ती पहिल्यासारखी राहिली नाही. आपण नक्कीच हा विचार केला पाहिजे की मी उपवास आणि प्रार्थना करेन. आमेन, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा तुम्ही उपवास आणि प्रार्थना कराल परमेश्वर तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कठीण अंतःकरणात देव राहत नाही, देव मांसलमय अंतःकरणामध्ये राहतो. प्रेज द लॉर्ड. देव तुमच्या अंतःकरणामध्ये राहतो. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की काहीतरी प्रॉब्लेम आहे माझ्या जीवनामध्ये, काहीतरी अडचण, माझ्या पती पत्नीचं पटत नाही, अनेक समस्या चाललेल्या आहेत घरामध्ये, कौटुंबिक वाद आहेत, विवाद आहेत, समस्या आहेत, अनेकांनी मी त्रासलो गेलेलो आहे. आम्ही नक्की एक गोष्ट अवश्य करावी. आज या मिशनऱ्याकडून शिकावं, स्मिथ कडून, की त्याने 10 दिवस कंटिन्यू उपवास आणि प्रार्थनेमध्ये घालवले आणि मनापासून गांभीर्याने पश्चाताप केला. ज्यावेळेस त्याने गांभीर्याने पश्चाताप केला
उपवास आणि प्रार्थना केली, त्याचं मन आणि त्याचं जीवन बदललं असं आपल्याला पाहायला मिळतं. इतिहासातला फार मोठा मिशनरी आहे हा. तुम्ही जेव्हा मिशनऱ्यांचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला या मिशनरीविषयी ऐकायला मिळेल. आणि परमेश्वराने 14 लोक त्याच्याद्वारे जर जिवंत केले असतील तर तुम्ही विचार केला पाहिजे, जिवंत करणं सोपं आहे का मेलेल्या माणसाला? सोपं आहे? मेलेला उचलून गाडणं सोपं आहे? मेलेला वट म्हणलं की उठला पाहिजे असा स्मिथ होता. स्मिथ मेलेल्या माणसाला म्हणायचं उठ, तो उठून बसायचा. व्हॉट अनॉइंटिंग, काय अभिषेक, काय समर्पण आहे, काय जीवनामध्ये शिकलं पाहिजे मिशनरी. काय केलं त्याने उपवास आणि प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज बऱ्याचशा मंडळांमध्ये आपण पाहतो की उपवास आणि प्रार्थना बंद झालेली आहे. लोकांना उपवास करायला इंटरेस्ट राहिला नाही, लोकांना प्रार्थना करायला इंटरेस्ट राहिला नाही. तुम्ही जर प्रार्थना करत नसाल, तुम्ही उपवास करत नसाल तर तुमचं आत्मिक जीवनाचं पतन आपोआप व्हायला सुरुवात होते. प्रार्थना अत्यंत महत्वाची, प्रार्थना ही केलीच पाहिजे. शमूएल नावाचा संदेश म्हणतो, जर मी प्रार्थना करणार नाही तर मी काय करत आहे? मी पाप करत आहे. जे लोक आपल्या आयुष्यामध्ये प्रार्थनेला महत्व देत नाही, प्रार्थना करत नाही, ते लोक पाप करत असतात. आणि तुम्हाला आरशामध्ये पाहायला पाहिजे. आणखीन भाई म्हणाले, आपल्या समोर देवाने आरसा ठेवलाय. आरसा कुठला आहे? बायबल हे आमचा आरसा आहे. तुम्ही जेव्हा प्रार्थना नीट करत नाही तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही पापामधलं जीवन जगत आहात, जे कधीच देवाला आवडत नाही. प्रार्थना न करणं पापातलं जीवन जगणं आहे. गेतशेमने बागेमध्ये, मार्काच्या शुभवर्तमानामध्ये गेतशेमने बागेमध्ये येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना पेत्राकडे पाहतो आणि पेत्राला म्हणतोय, शिमोना, तुला थोडा वेळ सुद्धा प्रार्थना करवत नाही? ते शब्द अत्यंत प्रभावी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही आत्मिक जीवनाचा अभ्यास करतो, आम्ही बायबलचा बारकाईने विचार करतो, येशू ख्रिस्त ज्याने शिमोनाचं नाव केफा किंवा पेत्र ठेवलं, त्याच केफा किंवा पेत्राला गेतशेमने बागेमध्ये झोपा काढताना येशू ख्रिस्त म्हणतो, शिमोना, तुला थोड्या वेळ सुद्धा प्रार्थना करवत नाही का? याचा अर्थ असा होतो, शिमोन हे त्याचं जुनं जीवन आहे, शिमोन हे त्याचं जुनं नाव आहे, शिमोन हे त्याचा जुना स्वभाव आहे. जे लोक प्रार्थना करत नाही ते आपोआप जुन्या जीवनाकडे वळले जातात. आपोआप जुनं जीवन त्यांना आनंद देणारं वाटतं, आपोआप त्यांना जुन्या जीवनातला आनंद चांगलासा वाटायला लागतो. म्हणून आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जाणून बुजून, ऐका बरं का मी काय बोलतो, जाणून बुजून आपण प्रार्थनेला बसलो पाहिजे. एकमेकाला विचारलंही पाहिजे. बऱ्याच वेळा आपण खाना खाया का हे विचारतो. आपण नेहमी ख्रिस्ती या नात्याने एकमेकाला विचारलं गेलं पाहिजे, प्रार्थना केलीस? आपण आपल्या मुलांना म्हणलं पाहिजे, प्रार्थना केलीस? पती पत्नीने एकमेकाला म्हणलं पाहिजे, प्रार्थना केलीस? अत्यंत गरजेचं आहे. या दिवसामध्ये मला तुम्हाला सांगायचंय, अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये घडत आहे ज्यामुळे माणसाचं अंतःकरण काय होत आहे? कठीण होत आहे. प्रार्थना करावीशी वाटत नाही. तुम्हाला बोरिंग वाटत असेल. किती लोकांना बोरिंग वाटतं बरं या ठिकाणी? तुम्ही मला सांगा, प्रार्थना करायचं म्हणलं बोरिंग वाटतं? बऱ्याचशा लोकांना बोरिंग. कोणी असं स्वतःहून म्हणणार नाही मला लय बोरिंग वाटतंय बरं का, असं कोण म्हणणार नाही, मला माहिती आहे. कारण आम्ही नेहमी दाखवायचा हा प्रयत्न करतो, मी किती चांगला प्रार्थना करणार आहे. आपण नेहमी प्रेझेंट करतो लोकांसमोर, मी किती चांगला प्रार्थना करतो. आपल्याला नेहमी ते आवडतं, आपल्याला नाही आवडत की तुम्हाला बोर होतो. आपण मान्य केलं पाहिजे की प्रार्थना माणसाला, आणि तुम्हाला मी सांगतो महान सेवकाचे शब्द आहेत, हे शब्द हे आहेत, या जगातलं सर्वात अवघड काम जर काय असेल तर प्रार्थना करणे. का बरं अवघड काम आहे माहिती? कारण मन चित्त देवाकडे लावणं एवढं सोपं नाही, स्वर्गाकडे लावणं सोपं नाहीये. कारण मनामध्ये इतके व्यवहार चाललेले असतात, मनामध्ये एवढ्या चिंता काळज्या असतात, मनामध्ये भविष्याची चिंता असते, मनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी दडलेल्या असतात. या सगळ्यावर विजय मिळवून आमच्या मनाला जर देवाकडे एकाग्र करायचं असेल
तर ते सर्वात चॅलेंजिंग आणि आव्हानात्मक काम आहे. कधी विचार करा, तोंडाने बडबड केली म्हणजे प्रार्थना होते असं होत नाही हो प्रेम. येशू ख्रिस्त एका ठिकाणी म्हणतो, हे ओठाने बोलतात, ओठाने सन्मान करतात, ओठाने प्रार्थना करतात, पण यांचं अंतःकरण माझ्यापासून. हा, येशू अंतःकरण पाहतो, तोंडातले शब्दही पाहत नाही. तो म्हणतोय तोंडाने बोलतात पण अंतःकरणापासून माझ्यापासून फार लांब गेलेली आहे. पटपट प्रार्थना केली, खूप चांगली वर नारळावर केली म्हणजे तुम्ही चांगले प्रार्थना करणारे होत नाही. तुमचं चित्त देवाकडे किती आहे, तुमचं मन देवाकडे किती आहे, तुम्ही किती देवाकडे मन. आणि हे चॅलेंजिंग आव्हानात्मक आहे. तुम्ही करून तरी पहा. तुम्ही एकटे बसा, खुर्ची घेऊन बसा आणि शांत बसा, देवाकडे मन लावा, पहा तुम्हाला किती चॅलेंजिंग आहे. तुम्ही म्हणणार नाही लगेच माझं मन लगेच जॉईंट झालं देवाशी. हे तुम्ही लबाड आहात, असं होऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये कालचा विचार चाललाय, तुमच्या डोक्यामध्ये भविष्याचा विचार चाललाय, तुमच्या डोक्यामध्ये आता आज संध्याकाळी कोणाला काय द्यायचं, कोणाकडून काय घ्यायचं हा विचार चाललाय, तुमच्या डोक्यामध्ये व्यवहार चाललेला आहे. देव म्हणतो सगळं देव पाहत असतो. मी तुम्हाला सांगतो, देव आपल्या मनातले विचार ऐकत असतो. देव म्हणतो हा बडबड तर करत आहे पण याच्या मनामध्ये वेगळंच चाललंय, याचं मन माझ्याकडे नाही. पश्चातापाचा वेगळा एक अर्थ बायबलमध्ये मला सापडला, तो आहे मन फिराना. म्हणून दावीद म्हणतो, हे माझ्या जीवा, हे माझ्या मना, हे मेरे मन. कारण त्याला माहिती आहे मन कधीच देवाकडे लागत नाही. मनामध्ये अनेक विचार चालले, म्हणून प्रार्थना तीच खरी आहे ज्याने चित्त आपलं देवाकडे लावलं. आमेन, हालेलुया. नाहीतर चर्चमध्ये बसून सुद्धा लोकांचं मन देवाकडे नसतं. हे तुम्ही प्रामाणिकपणे ज्या दिवशी कबूल कराल, मी खात्रीने सांगतो पवित्र आत्मा मला स्पर्श करणार. आम्ही चर्चमध्ये बसून सुद्धा आमचं मन देवाकडे नसतं. मग काय चर्चमध्ये येऊन भक्ती केली आहे, प्रार्थना केली आहे का बरं? अरे देवाचा वेळ देवाकडे लावला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाचा वेळ देवाला दिला पाहिजे. आमेन, हालेलुया. तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना एक गुलाम मुलगा, बायबल मधला एक गुलाम आहे. तरुणांना लक्ष देऊ नाही. तुम्ही तळागाळातले असा, मी नेहमी म्हणतो तुम्ही भिकमंगे असा, प्रभूच्या राज्यामध्ये आला ना, देवाचा स्पर्श तुमच्या जीवनाला लागला, देव आकार द्यायला लागला, देव तुम्हाला राजकुमार आणि राजा बनवतो. हो, देवाचा हात पाहिजे. कुष्ठरोग्याला देवाने हात लावला आणि तो म्हणाला शुद्ध हो, जागेवर शुद्ध झाला. है की नाही? तुम्ही कसे का असाल, तळागाळातले असा, पण देवाचा स्पर्श झाला, देव तुमचं जीवन सुंदर बनवतो. हा, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक गुलाम मुलगा, शास्त्रातला एक गुलाम मुलगा. बऱ्याचशा लोकांच्या डोक्यात विचार योसेफ गुलाम होता म्हणून योसेफाविषयी वास्तव बोलत आहेत. बायबलमध्ये योसेफच गुलाम नव्हता, योसेफच नोकर नव्हता. बायबलमध्ये दानिएल पण गुलाम होता. दानिएलाला त्याच्या देशातून, त्याच्या गावातून गुलाम म्हणून नेलं होतं. पण या मुलाची इतकी सुंदर सवय मला आवडते बायबलमध्ये. ती सवय ही आहे की तो दररोज न चुकता 3 वेळा तो प्रार्थना करत असतो. किती छान. करण्याचा प्रयत्न कराल का तुम्ही? खरं 3 वेळा खाण्याचा प्रयत्न नक्की करा. करायचं म्हटलं तर प्रार्थना नाही. तुमच्याकडे मोबाईल आहे, अलार्म लावा, वेळ घ्या 3 वेळा. मग किती वेळा प्रार्थना करायची? नॉट लॉंग, मोठी करू नका, फक्त अर्धा तास करा. 1 महिना. डॉक्टर काय म्हणतात, 5 दिवस गोळ्या खा. किती दिवस गोळ्या खा? हा कोर्स आहे बरं का. पास्टर निलेश मी मात्र हा कोर्स आहे. 1 महिन्याचा कोर्स करून पहा. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रार्थना करायची. अर्धा तास करायची. अर्धा तासच बस, पण मन लावा, चांगलं चित्त लावा. काय फरक पडतो तुम्ही पहा. तुम्ही अर्धा तास बसणार नाही, जाऊ खरंच मन लावाल आणि देवाचा आत्मा तुम्हाला स्पर्श करायला लागेल. अर्धा तास, 1 तास झालेला सुद्धा कळणार नाही तुम्हाला. आमेन. कारण प्रभूच्या चरणापाशी दुःख नाहीये, आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो हर्षरूपी तेलाचा मी तुला काय करेन? अभिषेक करेन.
जेव्हा तो अभिषेक तुझ्यावर येईल, तुझ्या आतमध्ये आनंद असतो. आनंदाने नाचशील, आनंदाने गाशील, आनंदाने स्तुती करशील. देवाच्या चरणापाशी दुःख नाही, दुःख सर्व निघून जात. प्रेज द लॉर्ड. दानिएलासारखा मी विचार केला पाहिजे की मी दिवसातून 3 वेळा, 1 महिनाभर वेळ काढून मी देवाच्या चरणापाशी बसतो. काय झालं बरं? बायबल सांगते, हा गुलाम मुलगा होता. राजाने त्याला आपल्या पदरी काम दिलं. ज्यांना नोकरी नाही, ज्यांना काम नाही, ज्यांचा व्यवसाय चालत नाही, त्यांच्यासाठी माझं सांगणं आहे, तुम्ही जेव्हा 3 वेळा प्रार्थना कराल, देव सर्वांना बरकत देईल. देव तुमची उन्नती करत नाही, देव तुमची वाढ करत नाही, देव तुम्हाला शेपूट नाही तर देव तुम्हाला मस्तक बनवेल. आमेन. हालेलुया. हे की नाही? तुम्हाला देव खालच्या दर्जाचा नाही तर उंच दर्जावर. 3 वेळा मी प्रार्थना करणारच, काही होऊ दे. मग राजा म्हणाला, याला सिंहाच्या गोळ्यात टाकायचं. फरमान केलं. फरमान निघाल्यानंतर तो घरी आला, असं बायबल सांगतो. तुम्ही वाचा, दानिएलाच्या पुस्तक 6व्या अध्यायामध्ये लिहिलंय. तो घरी गेला, त्याने खिडक्या उघडल्या आणि यरूशलेमेकडे पाहून तो इस्रायलाच्या देवाची प्रार्थना करू लागला. त्याला माहित होतं, जर मी प्रार्थना केली तर मी सिंहाच्या गुहेमध्ये मला टाकण्यात येईल, पण मी माझा नियम सोडणार नाही. किती सुंदर आहे. माझ्या नियमात आहे 3 वेळा प्रार्थना करणं, करणार. मी तर इवन एवढंही म्हणतो, सिंहाच्या गुहेत सुद्धा दानिएलाने प्रार्थना केली असेल का नाही? सिंहाचे सगळं तोंड बंद केली. किती छान. सिंहाची तोंड बंद झाली. तुमच्या विरोधात आवाज करणाऱ्यांची तोंड कोण बंद करतं? कोण बंद करेल? तुम्ही नका करू. आपण नेहमी म्हणतो ह्याचं तोंड बंद व्हावं, एवढे बोलतो आपल्या विरोधात. कशात? देवाला करू दे, देव करतो. आमेन. पण आपण काय केलं पाहिजे? आपण त्याच्या विरोधात काय करायचं नाही. आपण फक्त एकच काम करायचं, दानिएलने गोळ्यात केलं असेल ते, हे प्रार्थना. प्रार्थना सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रार्थना करायची. परिस्थिती बदलतो परमेश्वर. तुम्हाला शून्यातून, गुलामीतून देव उंच करतो. परमेश्वर इतका आशीर्वादित करतो. त्याच्या विरोधात असणाऱ्या लोकांना बायबल सांगतं, राजा म्हणाला त्यांचे घर उकिरडे बनवा, असं लिहिलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानिएलाचं पुस्तक खूप सुंदर पुस्तक आहे. तरुणांनी विशेष वाचलं पाहिजे. तरुण लेकरांनी काय केलं पाहिजे? विशेष वाचलं पाहिजे. आणि त्यातून आपल्याला शिकायला मिळतं, हा गुलाम मुलगा, त्याला कवडी मोलाचा भाव नाही, पण बायबल सांगतं हा 3 वेळा इस्रायलाच्या देवाची प्रार्थना करत होता. त्याच्यावर असे संस्कार घालण्यात आले होते की तू दररोज प्रार्थना केली पाहिजे. किती वेळा प्रार्थना केली पाहिजे? 3 टाइम्स. 3 वेळा तू प्रार्थना केलीच पाहिजे. आणि तो कट्टर होता प्रार्थनेमध्ये. असं आम्ही सुद्धा प्रार्थनेमध्ये काय असलं पाहिजे? कट्टर असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे की नाही? असलं पाहिजे का? नक्कीच कट्टर असलं पाहिजे. जेव्हा प्रार्थनेमध्ये बसू, परमेश्वर आमची उन्नती आणि प्रगती करेल, शास्त्र आम्हाला सांगतं. कारण उन्नती आणि प्रगती ही पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, रेल्वे स्टेशन पासून पण नाहीये. उन्नती आणि प्रगती देवापासून. बरेच लोग हम जाएंगे तो अल्लाह आएंगे, तुम कभी कभी जाएंगे तो वापस नहीं आएंगे. जाएंगे लाएंगे ऐसा नहीं रहता, ऊपर से देगा तो मिलेगा. मानना कुठून यायचा? मानना कुठून यायचा? डायरेक्ट. म्हणून योहान आपल्या शिष्यांना एक गोष्ट शिकवतो. कुठला योहान? बाप्तिस्मा करणारा योहान. तो खूप सुंदर लाईन बोलतो. ते म्हणतात, पहा ना, येशूच्या मागे सगळे चालले, तुमच्याकडची गर्दी कमी व्हायला लागली, कुणीच बाप्तिस्मा घ्यायला येईना. येशूच्या मागे लोक चालले. तो काय म्हणतो बरं? आपले स्वर्गातून दिल्या वाचून कुणालाही मिळत नाही. किती छान वाक्य. योहानाला हे माहित होतं, त्याला स्वर्गातून दिलं. कशाला मी जळू? कशाला मी बोलू? बरेचसे लोक काय करतात, लगेच जातात त्याच्याकडे. ते अरे त्याला तू देवाने तुला मिळावं, तू काय करायला पाहिजे? प्रार्थना. तू स्वर्गाला स्पर्श कर.
स्वर्गातल्या पित्याला हाक मार, त्याला माग, तो स्वर्गामध्ये द्यायला समर्थ आहे. आम्ही तिकडं नाही बघत, आम्ही इकडे बघतो, शेजारी बघतो. कशाला बघतो? वरती बघ, वरच्या देवाला हाक मार, वरून तुम्हाला मिळणार. प्रार्थना कर. प्रार्थना करणाऱ्याची प्रगतीच झालेली आहे असं मी पाहिलं. प्रार्थना करणाऱ्याची कधी अधोगती होतच नाही. कोणी म्हणावं लिहिले प्रार्थना केली आणि माझं वाटोळच झालं बरं का पाण्याचं, असं होऊ शकतच नाही. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्या जीवनात. प्रार्थना केली तुमची प्रगतीच होणार, प्रार्थना केली तुमची प्रगतीच होणार. तुमच्या घरात प्रार्थना ठेवली, ज्यांच्या घरामध्ये असं वाटतं की घरामध्ये जरा भांडणं लेच व्हायला लागलेले आहेत, वाजायला लय लागलेले, पटत नाही, तोंड वाकडे व्हायला लागलेत एकमेकांची, त्या परिवाराने निर्णय घ्यायचा की आम्ही मंडळीच्या वडील लोकांना, पालकांना, पालकिनीला आम्ही आवर्जून बोलू, आमच्या घरामध्ये प्रार्थना ठेवू, उपास आम्ही करू, प्रार्थना करू. तुमच्या घरातली पीडा काय जे असेल ते शब्द बोलत नाही मी, ते सगळं निघून जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना केल्यानंतर हे तुम्हाला अनुभवायला मिळेल. नक्कीच देव ते घालून टाकेल सगळी पीडा, सगळा त्रास निघून जाईल. आहे की नाही? येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना काय म्हणाला, जा प्रत्येकाकडे जा, घरात जा आणि घरात जाऊन काय म्हण, शांती. मंडळीचे लोक आले म्हणणार काय, काय म्हणणार ते, शांती. सगळेजण म्हणाले शांती असो, मग वास्तुक शांती कशाला घालायची, फक्त शांती. काही लोक वास्तुक शांती घालून सुद्धा शांती नसते, त्यांच्या घरामध्ये भांडणच असतं. सगळे येऊन म्हणले शालोम शालोम, शांती असो, शांती असो, या घरातल्या लोकांना शांती असो. प्रार्थना सुरू आहे, देवाची शांती त्या घरामध्ये राहते. असं लिहिलंय बायबलमध्ये, तुम्ही वाचा. तिथं शांती नांदते, तिथं सुख समाधान, तिथं आनंद. प्रेज द लॉर्ड. बघा ते तिथं शांती नांदते, तिथं आशीर्वाद. स्वर्गामध्ये काय आहे, स्वर्गामध्ये काय आहे, शांती आहे. प्रेज द लॉर्ड. देव काय म्हणतो, मी शांतीचा, प्रेज द लॉर्ड, किती छान म्हणतो, मी शांतीचा राजकुमार आहे. हालेलुया. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, प्रार्थना केली पाहिजे. तुमच्या घरात जर काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही अवश्य प्रार्थना करा. प्रार्थनेला बोलवा, वडील लोकांना बोलवा, प्रार्थना करून घ्या. प्रार्थना करणं गरजेचं आहे. प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून जे स्मिथने केलं, उपवास केले, प्रार्थना केले, अवश्य आम्ही त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण त्याद्वारे आमच्या घरातली परिस्थिती बदलू शकते, आमच्या जीवनातली परिस्थिती बदलू शकते, आमच्या हाताला देव आशीर्वादित करतो, आमचं जीवन सुधारतो. अनेक प्रकारचे आशीर्वाद परमेश्वर प्रार्थना उपवासाच्या माध्यमाच्या द्वारे परमेश्वर आपल्याला काय करत असतो, देत असतो. आमेन, आमेन, हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी मी संपवत आहे आणि नीती पुस्तकातला 6वा अध्याय 10वं वचन एवढं वाचू आणि या ठिकाणी आपण संपवणार आहे. काय बघा, 6:10. आणि असा नियम आम्ही स्वतःला लावू असा विचार करू. सगळ्यांना काढा 6:10. हा, तो आपल्या घरी गेला. हा, उघड्या होत्या. दिवसातून नियमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली. आमेन, हालेलुया. करणार का प्रार्थना घरामध्ये गुडघे टेकून? प्रेज द लॉर्ड. ऐकत आहात का तुम्ही? करणार का? केली पाहिजे. नील डाऊन, देवाला शरण जा. कुणाला शरण जा? देवाला शरण जा. जेव्हा देवाला शरण जाल, देव तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रार्थना किती वेळा करायची? 3 टाइम्स, 3 वेळा. एक नाही, देवाला आपण हात मारूया, देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण हे मी काय करावी? प्रार्थना करावी. आमेन. का समस्या आमच्या जीवनामध्ये आहे माहिती तुम्हाला? यस, म्हणजे ते बोलले, अनुभवातून बोलले. ते प्राथमिक कमी पडल्यानंतर सैतानी हल्ले, घरातले समस्या, आम्ही अडचणी यायला सुरुवात. जेवढ्या दिवस तुम्ही सैतानाला चिडवलेलं आहे तितक्याचा बदला सैतान घेतो. हारा हुआ थांबवा, टाइम आने दो और तुम कम करने दो. एक चिडवलं मला चर्चमध्ये मिळून,
सैतान हारा हुआ, पैरों के नीचे जूते के नीचे थोडा तावडी सापड, टायमिंग चालते. आणि माणसाचा स्वभाव कसा, सुरुवातीला गरम असतो, हळूहळू तो काय होतो, थंड होतो. मग थंड झाल्यानंतर मग जे चालू प्रॉब्लेम चालू व्हायला लागतात. असं एकच करायचं, उपवास प्रार्थना करायला सुरुवात करा. हालेलुया. प्रार्थनेकडे लक्ष द्या, उपवासाकडे लक्ष द्या. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. त्याच प्रकारे तुमचं आत्मिक जीवन सुद्धा चांगलं राहणार आहे. आमेन. हालेलुया. ठीक आहे. आत्मिक जीवन सुद्धा तुमचं चांगलं राहणार. आणि मला वाटतं मन चंगा तर काय काय म्हणते, हा मन चंगा तो किधर गंगा. मन चंगा तो कटोती में गंगा. जर मनच चांगलं असेल ना तर धर्मी तुमच्याकडे येते. यस, हा लक्षात ठेवा. आणि मन चांगलं प्रभूमध्ये राहिल्यानंतरच असतं. आणि मन बिघडलं ना, हाय ते पण निघून जातं. कुठं विकायला जातंय, कुठं काय करतंय, कुठं काय करतंय, मन खराब झालंय. आणि मन जर चांगलं राहिलं प्रभूमध्ये तर धन आपोआप येणार. कुठनं येणार, कसं येणार, काय येणार त्याची काळजी तुम्ही करू नका. वरती तो बाप बसलेला, हालेलुया, तो तुम्हाला देणार. हालेलुया. हालेलुया. हे का नाही, तो कुठूनही देणार. हे का नाही. माझ्या मुलाने आज वचन पाठ केलं, तो बोलला इंग्लिशमध्ये. तुम्हाला कळालं का? का कळालं? आजकालची मुलं पहा तुम्ही, इंग्लिश बोलतात, त्यांना माहिती आहे आपलं चुकलं तर समोरच्याला काय कळतं. इतके चॅप्टर पोर आहेत आणि तुम्हाला येड्यात केअर काढले. आता 2-3 जण बा इंग्लिशमध्ये बोलतात, त्यांना माहिती आहे, काय कळतंय ठोकून आपलं वचन वाकडे तिकडे. आणि तुम्ही मला टाळ्या वाजवा, तेव्हा ते येडे लोक ते तुम्ही विचार करा. 2-3 मी नेहमी बघायला लागला काही दिवसामध्ये काही मुलं ज्यांना वचन नीट येत नाही ना, घाबरत इंग्लिशमध्ये चालू केलेले ते कुणालाच कळत नाही काय, आहे का नाही. हा खरं इंग्लिश पाठांतर करणाऱ्यांनी मराठीत पण सांगितलं पाहिजे, बरोबर आहे का नाही. पण ते आपलं बोलतात आणि गपचूप जाऊन बसतात, त्यांना वाटतं झालं आपलं का. तो आज त्याने जे वचन पाठ केलं, ते मी त्याला सोमवारी दिलेलं वचन. मी म्हटलं हे पाठ करायचं. आता त्याने ते इंग्लिशमध्ये पाठ केलं, कारण त्याला माहिती तुम्ही चुकणार आहे आणि समोरच्या वाचण्यासाठी आपलं इंग्लिश पाठ करून ठेवायचं. हा थोडं आपण बोलायचं. तर ते वचन असं आहे, तो पशूंना व कावळ्याच्या कावकाव करणाऱ्या पिलांना त्यांचं अन्न देतो. मी त्याला हे शिकवलं. मी म्हटलं हे पाठ कर, कारण तुझ्या मनात ते वचन राहिला पाहिजे आणि तुझ्या डोक्यात आलं पाहिजे की माझा बाप मला चालणार नाही, वरचा देव मला चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याला मी पाठ करायला दिलं. कावळ्यांची पिलं हे कावकाव करतात असे लिहिले, आणि त्यांना देव त्यांचं अन्न देतो. जर कावळ्याची पिलं कावकाव करतात आणि देव त्यांना त्यांचं अन्न देतो, तर प्रियांनो मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही जितकी प्रार्थना कराल देव तुम्हाला देणार नाही. देव तुम्हाला कावळ्यांपेक्षा चांगलं देणार. हालेलुया. हो, कावळ्यांच्या कावकाव करणाऱ्या पिलांना देव देतो. तो नाही म्हणत नाही, तो देतो. तो तुम्हाला देणार नाही का? तुम्हाला तो उत्तम देणार, पण प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थना करा, देव तुम्हाला देणार. कुठून देणार? परत तोच प्रश्न विचार करायचा. कुठून देणार, काय देणार, कसं देणार? जाता जाता सोन्याचा तुकडा रस्त्यावर भेटला, परमेश्वराने तुमची प्रार्थना. आमेन. किती आनंद वाटते तुम्हाला. काही लोक प्रेज झाला, बाळकाच्या तोंडात आज साखर पडो, गुलाबजाम पडो, असं पाळक साहेब बोलत जा. सोन्याचे तुकडे कुठे भेटत जा. बिर्याणीवरच ठेवा. किती छान. देव कुठून पण देईल तुम्हाला. किंवा तुमच्या खरंच जागा, तुमचे घर असेल, तुमच्या घरामध्ये सोन्याचा हांडा लागेल, खालून आवाज येईल, मला बाहेर काढतो. देवाला देव जमिनीतून देतो, देव वरून देतो,
एलियाने विचार केला नसेल की कावळा देईल मला. एलियाने कधी आयुष्यात विचार केला असेल का की मला दुष्काळात कावळा देईल म्हणून? देव कावळ्याला म्हणला तू जा, तू. आणि कावळा काय द्यायचा बरं? मांस, पनीर नाही. पनीर मांसाचा तुकडाने भागायचा. किती छान. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं देईल, कुठून देईल, काय देईल याचा विचार तुम्ही करायचा नाही. फक्त हा विश्वास ठेवायचा, देव देणारा देव. प्रार्थना करत राहायचं, प्रार्थना करत राहायचं, प्रार्थना करत राहायचं. देव तुमची उन्नती आणि देव तुमची प्रगती करत राहणार. आमेन. हालेलुया. म्हणून एक निर्णय मनामध्ये घ्या की मी प्रार्थना करेन. दानिएलासारखी मी माझं जीवन ठेवेल. मी प्रार्थनेला वेळ देईल आणि ती वेळ फक्त प्रार्थनेत राहील. देवाबरोबर मी एकचित्त होईल. माझं मन, माझं अंतःकरण मी देवाकडे लावेल आणि देवाशी मी बोलेल. कारण तो माझा निर्माण करताय, तो माझा सर्वस्व आहे, तो माझा स्वामी आहे, तो माझा मालक आहे. त्याने मला निर्माण केलेलं आहे. तोच मला पुरवतो, तोच माझी काळजी घेतो. त्याला सोडून जाण्याचं पाप मी करणार नाही. मी त्याच्या जवळ बसेल, बोलेन आणि माझं मन भरून मी त्याच्याशी बोलेन. असं आपण नेहमी एक चांगला निर्णय आयुष्यामध्ये घेतला पाहिजे. देव तुम्हाला विविधतेने आशीर्वाद करणार आहे. आमेन. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला या पवित्र वचनाच्या द्वारे आशीर्वाद करेल. आपण सर्व जागेवर